तर मंडळी तुम्ही पाहू शकताय यांचा खाऊन झाले किती आंबे खाल्लेत त्यांनी आणि घेऊन चालले. मला काहीच तरी ठेवलं नाही माहिती ते जेवणाच्या ह्याच्यामध्ये. आणि एवढे 4 आंबे राहिलेत. आणि मम्मी आता गावी गेली होती जसं माहीच्या बर्थडेसाठी आणि मी नव्हते गेले कारण उन्हामुळे माझी जाण्याची इच्छा नव्हती. तर मी तुम्हाला दाखवते गावावरून येताना काय घेऊन आली. हे बघा जांभळे घेऊन आली आहे, ते पण झाडाची तोडून. आणि त्याचबरोबर इथं जांभळे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता. हे आंबे कसले आहेत गम्मी? आंबा पिकतो रस गळतो. हे आंबे जे आहेत ते पिकायला घालायचे आहेत. आणि एवढी पिशवी भरून आहे, मला उचलत नाही. तर तुम्ही पाहू शकता हे आंबे पिकायला घालायचे आहेत, कच्चे आहेत सध्या. पिकून नंतर चुकून खायचे आहेत, कापायचे नाही आहेत हे आंबे. आणि त्याचबरोबर एवढे जास्त आणलेत, मला इतकी जास्त खुश. सुकून का नाम सुना? हाय हाय इतना सुकून. उधर का बाद में दिखाती, इसमें कांदा है, आप देख सकते हैं. ह्या पिशवीमध्ये तुम्ही पाहू शकताय की शेवळ आहेत. ह्या माझ्या आजीने बनवून दिलेल्या आहेत. आणि त्याचं पे माझ्या मम्मीनेच केलेलं आहे, फक्त बनवून तिने दिलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता एवढी जास्त पिशवी भरलेली आहे ही. आणि ते तुम्ही बघितलंच कांदा. आणि त्याचबरोबर इथे तर ह्याच्यामध्ये चिंच आहे. हे केलेले आहे का सुट्टी काय म्हणतात ते? फोडून वगैरे हे करून दिलेली चिंच ही. आणि ह्याच्यामध्ये चिंचुके आहेत वेगळे केलेले. आणि ह्या अशा अख्ख्या चिंच आहेत. तर एवढं सगळं दिलंय माझ्या आजीने. मोस्ट इम्पॉर्टंट हे मला आवडले आंबे. ते आता पिकायला टाकले की मस्त असे पिकतील. आणि हे 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 दिसतंय ना? इतके जास्त जाम गोड आहेत ना, काय सांगू मी तुम्हाला. आणि ह्यांनी सगळ्यांनी आंबा खाऊन बसलेत. माझी आंघोळ होऊसतर ह्यांना दम नव्हता. हे सो तुम्ही सांगा कसे वाटले आमचे हे सगळे काही गोष्टी. हमरे को इधर नहीं मिलता है, गांव से ही मिलता है. इधर हमरे पास कुछ नहीं होता है. बरोबर ना? आणि आम्ही टीव्ही बघतोय राष्ट्र शेफ. आणि ते बघत बघत आमचं चालू आहे कार्यक्रम. आता मी तुम्हाला दाखवते मेरा भाई क्या कर रहा है. ये लोंडा क्या कर रहे थे. हे लोंडीला घेऊन झोपलाय. और मेरा आज का आउटफिट ये है. मार खाएगा कमीने. चल गबा, देखो ये कमीना. नाही ना पुढे मसाला. आणि त्याचबरोबर गावाकडून आम्ही मसाला पण आणलेला आहे. कुठून आणला हा मसाला? हा वैरागवरून स्पेशल मसाला आणलेला आहे मम्मीने गावाकडून. कारण आम्हाला तिकडचा मसाला जास्त आवडतो. माळवदकर मसाले. हे काळं तिखट आणलेलं आहे, लाल मिरची पावडर आणि काळं तिखट. तर किती 3 किलोचा हा मसाल्याचा बंच आहे, पाहू शकता तुम्ही. सो एवढं सगळं घेऊन येताना तुला कसं वाटलं आमच्यासाठी? आम्ही नव्हतो आलो तर कसं वाटलं? किती तर खूप सारे आंबे खाऊन आले. आणि तुम्हाला बघा पाड असतं, पाड लागला त्याचे आंबे खाल्ले मी. आणि तुम्हाला बिकू घालायचा आंबे आणला आम्हाला. आणि कारण की तुझे ते तसे खराब झाले असते म्हणून मी थोडेसे आणले होते पाडाचे 4-5. बाकीचे आणले कच्चे. तर पिकल्यावर खावा तुम्ही. आणि ही गावाला गेली तर इतकं काम केलं मला इथे जर आलाय बघा. दोघांचं काम केलंय, 1 दिवस स्वयंपाक केलाय, 2 दिवस बाहेर आणून खाल्लंय. आला ना पण जर तुम्ही पाहू शकता
इतकं काम टेन्शन आलं बापरे. बस इतना ही था कि गावचा मेवा काहीतरी असं काहीतरी आहे. तो कसा वाटला गावातला आमच्या मेवा. गावचा मेवा तुम्ही मला सांगा. आणि या खायला तुम्ही पण आंबे. चटणी पाहिजे चटणी घेऊन जा. चटणी पण मस्त लागते. वैराग स्पेशल. बाय.